बदलापुरातील ज्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं, ज्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग पेटला, आता त्याच प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे। याचं कारण मुलीच्या नातेवाईकांनी बदलापूर पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। जी शाळा प्रशासन आहे, ज्या शाळेमध्ये मुलीवर अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार झाला, त्या शाळेतील लोकांबरोबर, ट्रस्टींबरोबर काही पोलीस अधिकाऱ्यांनी गुप्त बैठका घेतलेल्या होत्या, वेगळ्या खोलीमध्ये त्यांचं बोलणं झालेलं होतं आणि हे प्रकरण दाबण्याबद्दलचं प्लॅनिंग करण्यात आल्याचा आरोप हा मुलीच्या नातेवाईकांनी मुंबई तकशी बोलताना केलेला आहे। त्याचबरोबर आतापर्यंत पोलिसांनी कशा पद्धतीने या प्रकरणामध्ये भूमिका घेतली, FIR नोंदवण्यास इतका 12 तासांचा उशीर का झाला, यामुळे सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। परंतु आता मुंबई तकने मुलीच्या नातेवाईकांशी बातचीत केली आहे आणि या बातचीतमध्ये मुलीच्या नातेवाईकांनी बदलापूर पोलिसांनी डे 1 पासून तर आतापर्यंत त्यांच्याशी कशी वागणूक दिली याचा महत्त्वाचा खुलासा केलेला आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खुलासा, सगळ्यात धक्कादायक खुलासा असा होता की बदलापूर पोलीस अधिकाऱ्यांमधील एक महिला अधिकाऱ्याने शाळेमध्ये येऊन शाळा मॅनेजमेंटचे जे लोक आहेत, जे ट्रस्टी आहेत किंवा शाळेशी संबंधित जे लोक आहेत, त्यांच्यासोबत एका वेगळ्या खोलीमध्ये चर्चा केलेली होती आणि खोलीमधून चर्चा करून बाहेर आल्यानंतर मुलीचे जे नातेवाईक आहेत, वडील असतील, आई असतील, जे अन्यत्र जे लोक त्यांच्यासोबत आलेले होते, त्यांच्यासोबत बोलताना अत्यंत वेगळी भाषा वापरली, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचा आरोप हा मुलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर कशा पद्धतीने पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत याकडे आपण नजर टाकणार आहोत। नातेवाईकांनी पहिला आरोप काय केला, ज्या वेळेस आमच्या मुलीवर अत्याचार झाला, आम्ही त्याची मेडिकल टेस्ट केली, मेडिकल टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही ज्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये असताना एक महिला पोलीस अधिकारी त्या शाळेमध्ये आलेली होती आणि आम्ही खोलीच्या बाहेर बसलेलो असताना, बाकावर बसलेलो असताना महिला पोलीस अधिकाऱ्याने शाळा व्यवस्थापनातील जे लोक आहेत, जे संबंधित लोक आहेत, त्यांच्यासोबत एका वेगळ्या खोलीमध्ये गुप्त बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली आणि जी महिला पोलीस अधिकारी त्या खोलीमध्ये जाण्यापूर्वी आम्हाला कारवाईबद्दलचं आश्वस्त करत होती, तीच महिला पदाधिकारी ही महिला अधिकारी शाळा व्यवस्थापनातील लोकांशी चर्चा केल्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्हाला मात्र हे प्रकरण असं काही झालंच नाहीये, शाळेमध्ये जणू काही झालंच नाहीये, तुम्ही खोटी माहिती पसरवू नका, अशा पद्धतीचा धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा हा मुलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे। त्यांचं काय म्हणणं आहे तर आम्ही शाळेत गेलेलो असताना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेगळ्या खोलीत तेथील ट्रस्टींसोबत बैठक घेतली, त्याच खोलीबाहेर आम्ही बसलेलो होतो। बैठकीनंतर महिला पोलीस अधिकारी ज्यावेळेस बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णतः बदललेले होते। शाळेमध्ये अशी कुठलीच घटना घडलेली नाहीये, तुम्ही खोटी माहिती पसरवू नका असं तिने आम्हाला सांगितलं। त्यावेळी आमच्याकडे मेडिकल रिपोर्ट आहे असं आम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीपासून आतापर्यंत एक गोष्ट जी कॉमन आहे, जे आंदोलक, राजकीय नेते किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित करतात, ती म्हणजे बदलापूर पोलिसांची भूमिका। FIR नोंदवण्यात जो उशीर झाला किंवा मेडिकल टेस्ट करण्यासाठी सुद्धा मुलीच्या नातेवाईकांना 2.5 तासांची वाट पाहावी लागलेली होती। त्यामुळे एकूणच हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण कुठेतरी पुण्यातील पोर्शे प्रकरणासारखं आहे का, रुग्णालय असेल किंवा पोलीस प्रशासन नसेल, या पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का, आणि आता ज्या पद्धतीने मुलीचे नातेवाईक आरोप करतात त्यामुळे सुद्धा पोलिसांच्या आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुद्धा भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। पुढच्या यामध्ये यापूर्वीच जे मुलीचे नातेवाईक आहे त्यांनी असा दावा सुद्धा केलेला होता की आम्ही ज्या तक्रार दाखल करण्यास गेलो त्यावेळेस मुलीची तक्रारदार आई ही 2 महिन्यांची गर्भवती असताना सुद्धा पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी 12 तासांचा तिला ठाण्यामध्ये तात्काळ ठेवलं, तिला थांबून ठेवलं, तिची तक्रार घेतलेली नाही आणि एक प्रकारे आम्हीच गुन्हेगार आहोत अशा पद्धतीची वागणूक ही पोलिसांनी आम्हाला दिली। आणि मुलीच्या नातेवाईकांनी जे या खुलासे केले, यामध्ये जे बदलापूर रेल्वे स्टेशन आणि बदलापूर शहरामध्ये जो रास्ता रोको आंदोलन झालं की आरोपीला कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, त्या आंदोलनामध्ये आम्हाला सहभागी न होण्यासाठी पोलिसांनी धमक्या दिलेल्या होत्या आणि या आंदोलनामध्ये जर तुम्ही गेलात तर हे तुमच्यासाठी चांगलं नसेल, याबद्दलचं लेखी सुद्धा तुमच्याकडून घेण्यात येईल, अशा पद्धतीच्या धमक्या या पोलिसांनी दिलेल्या होत्या असं सुद्धा नातेवाईकांनी आरोप मुंबई तकशी बोलताना केलेले आहे। आणि त्याचबरोबर जी गर्भवती तक्रारदार महिला आहे ती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला आलेली होती, त्याच्याबद्दल पोलिसांनी कुठल्याही संवेदना दाखवलेल्या नव्हत्या, त्यांच्यासोबत अन्य नातेवाईक सुद्धा होते, जणू काही ते आरोपीसाठीच काम करत होते असं सुद्धा मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये
यापूर्वी सुद्धा मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांवरती आरोप केलेले होते आणि आता पोलीस आणि आरोपी किंवा आरोपीशी संबंधित लोक किंवा शाळेच्या व्यवस्थापनातील असलेले लोक यांच्या सुद्धा गुप्त बैठका झाल्या असा खुलासा मुलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे या प्रकरणावरती जे राजकारण पेटलेलं होतं या प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। पोलिसांच्या भूमिकेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग सुद्धा पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। या सगळ्या प्रकरणावर पोलिसांच्या भूमिकेवर नातेवाईकांच्या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।